तर नमस्कार फ्रेंड्स, प्राध्यापक अविनाश चव्हाण, श्री समर्थ इंग्लिश क्लासेस औसा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण पार्ट 3 पाहतोय आता टेन्सचा. या ठिकाणी आपण टेन्सचे मुख्य प्रकार पाहिले, टेन्सचे 4 उपप्रकार पाहिले. आता प्रत्येक त्या 4 उपप्रकारावरून टेन्सचे 12 काळ कसे तयार होतात ते बघतोय आपण. हे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. सिंपल टेन्स होता सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चालू वर्तमान काळ, परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आणि कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजेच बघा आता या दिलेल्या उपप्रकारावरून आपण 4 प्रकार बनवले प्रेझेंट टेन्सचे. हे 4 उपप्रकार आहेत. याच्यावरून आपण काय बनवलं? 4 उपप्रकार. हे याच्यावरून प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार बनवलो. आता आपल्याला पास्ट टेन्स बघायचं आहे. हे बघा, हे आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स, पास्ट टेन्सचे सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, कंटिन्युअस पास्ट टेन्स चालू भूतकाळ, परफेक्ट पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. हे भूतकाळाचे 4, वर्तमान काळाचे 4, प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4. आता आपण बघणार आहोत फ्युचर टेन्सचे 4. हे बघा, फ्युचर टेन्स भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, कंटिन्युअस फ्युचर टेन्स चालू भविष्यकाळ, परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. तर अशा पद्धतीनं 4 उपप्रकारावरून आपण हे 3 काळाचे 12 काळ बनवलेलो आहोत. आता आपण ह्याचं स्ट्रक्चर, सूत्र काय आहे, याचा वापर कसा आहे, तो नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला आपण लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.